जय महाराष्ट्र मित्रांनो, नमस्कार सर्वांना. आपला आता सुरुवात झालेली आहे होळीला. आता पहिले पुजण्यापासून आणि आता नंतर मग आपले पुजून झालेलं आहे. आता हलकून एक प्रथा आहे आपली, जी आपण लहानापासून आम्ही चालत आलेली आहे ती मोठ्यांपर्यंत. आणि त्या दिवशी आम्ही पहिले देवाचे आपले जे ग्रामदैवत आहेत त्यांचे पूजा असते. ती पूजा करतो. आमचे पाटील आहेत गावचे, त्यांच्या हस्ते ती पूजा केली जाते. मग ते देवाला आपला मानपान दिला जातो आणि मग ह्या गोष्टी पुढे आम्ही मग होळीला सुरुवात होते. खरी अर्थाने सुरुवात होते. आता देवाची सर्व पूजा करतात आमचे पाटील. तसेच आम्ही होळीला होळीचा आता ही तयारी जल्लोष चालूच आहे. सर्वांच्या मध्ये जोश आहे आणि सुरुवात झालेली आहे होळीला. बघूया आता की कशा प्रकारे सर्वांच्यामध्ये जल्लोष आहे, वातावरण आहे आणि हीच खरी असते मजा गावची. आणि आमचा जो उत्साह आहे ना, तो प्रत्येकामध्ये तो दिसतो तुम्हाला व्हिडिओमध्ये. कशा पद्धतीमध्ये सर्वांमध्ये उत्साह भरलेला आहे. कारण ही होळी अशी आहे ना, की आपण वर्षाने आपला सण येतो आणि या सर्वांची आतुरता असते ही वर्षातून एकदा आपला शिमगा सण साजरा करण्यासाठी. त्या म्हणून आपला कोकणी माणूस हा वाट बघत असतो या क्षणाची. आणि ते बोलतात ना, उत्साह खूप असतो आणि तो दिसूनच येते तुम्हाला. ती मजा मस्ती प्रत्येक आहे, लहान असेल, युवा पिढी आहेत, आता ती वयस्कर लोक आहेत जे आपले आहेत, तर त्यांचा आशीर्वाद आहे. आणि आता जे मुलांचा जो आनंद आहे तुम्ही बघत असाल कशा पद्धतीमध्ये साजरा होतोय. आणि हे आपले आहेत व्हिडिओ, याच्यामध्ये तुम्हाला मी सर्व म्हणजे व्हिडिओ ॲड केलेले आहेत, तर तुम्ही बघू शकता. पूर्ण लास्टपर्यंत व्हिडिओ बघा. कशा पद्धती ही परंपरा चालवली जाते, कशी होळी साजरी केली जाते, होळीचं काम आणला जातो, कसा खोदला जातो, कशा पद्धतीमध्ये ते गावामध्ये ते नाचवली जाते. ही गावातली ही परंपरा आहे ना, ही आधीपासून आलेली आहे आणि आम्ही ती आता ती फॉलो करतोय, चालू आहे आमची. ही आमची होळी आहे. आता आम्ही हे आमचं गावातलं आहे ना, आज त्या दिवशीचं म्हणजे रात्रीचे गावात शिमगा काढला जातो. अनेक अनेक प्रकारचे मतलब हे केलं जातं. कोणी डॉक्टर बनतोय, कोणी नर्स बनतोय, कोणी असं अलग अलग भूत बनतोय. असं एक एक ते तुम्ही बघू शकता. याच्यामध्ये बँडेज बांधलेले आहे, हे मुलगी झालेलं आहे, कोणी डॉक्टर, कोणी नर्स. आता विविध कार्यक्रम होत असतात. मुलगी स्कूलचं छोटे छोटे मुलं पण त्याच्यामध्ये सहभाग घेतात आनंदाने. आणि ही आमची आहे होळी. तर आता पाटील आमचे पूजा करतात. पूजा झालेली आहे आणि आता आपली सुरुवात झालेली आहे. ठीक आहे. नमन करिता गेला सकळाच्या सुधी, हो नमन करिता गेला सकळाच्या सुधी, नमन करिता गेला सकळाच्या सुधी, हो यज्ञ मांडला काय भस्म उधळा, यज्ञ मांडला काय भस्म उधळा, हो यज्ञ. तुम्ही आता बघितलेलंच असाल की आपले गावचे जे पाटील आहे त्यांनी पूजा केलेली आहे, होळीची पूजा केलेली आहे. तसेच मस्त छानपैकी आम्ही ते होळीच्या भोवती गाराणा असतो नंतर तो बोलत असतो. आणि ती प्रथा आहे आमची आधीपासून आणि ती पुढे पण चालत राहणारच आहे अशी. आणि जे गाराणे बोलत आहेत ते आपले गावातले सर आहेत मनोज कातकर. त्यांचंही त्याचं नाव घेतो मी, कारण का ह्यासाठी की छान पद्धतीमध्ये ते दरवर्षी आपलं सर्वांना गाणे म्हणजे जे गाणं आहे ते बोलत असतात, गात असतात. आणि ह्याच्या होळीच्या राईट साईडला आम्ही एक छोटंसं पिल्लं असतं, ती आमची प्रथा आहे. ते होळीसोबतच त्याला जाळलं जातं. ती आधीपासूनच ती परंपरा आहे आमची. आणि ही जी गावची होळी आहे ही गुण्यागोविंदाने सर्व सण साजरे केले जातात गावातले. प्रत्येक असेल म्हणजे होळी असेल असं नाही का, गणपती असेल, सर्व साजरे केले जातात. नंतर आता हे पुढचं आहे ते होळी दहनाचं. तुम्ही बघू शकता कशा पद्धतीमध्ये ती होळी पाडली जाते. एक मजा असते गावची. ते तुम्ही आवर्जून ह्या गावी जे जे आहेत त्यांनी मुंबईला असतात तर प्रयत्न करा की सुट्टी काढा, कारण का हा वर्षातून एकदा सण येतो आपला. आणि त्यासाठी आपण तिथे आपल्या स्वतःच्या गावी असलं पाहिजे बस.
एवढंच मला वाटत आहे. नाही की प्रयत्न करायचा येण्याचा, कारण हे क्षण आहेत ना आपल्याला परत अनुभवायला नाही भेटत. तुम्ही बघू शकता आपलं देवाचं पण आहे जे झालेलं आहे. आणि बघा कशा पद्धतीमध्ये साजरी केली जाते, काय उत्साह असतो. प्रत्येक एन्जॉय करतात, सर्व मुलं एन्जॉय करतात. जे होळी पाडण्यापासून म्हणजे ती खेचण्यापर्यंत गावची मुलं आहेत, मुंबईची जे आहेत, त्यांच्यामध्ये कसं अट्टीतटीचा का सामना होतो. ती एक मजाच वेगळी असते गावची. तुम्ही बघा त्या पुढच्या ह्याच्या व्हिडिओमध्ये कशा पद्धतीमध्ये ते हे केलं असतं. हे बघा आता आमची मोठी होळी आहे ती लागलेली आहे आणि एक श्रद्धा असते प्रत्येकाची. होळीमध्ये नारळ टाकले जातात, कशा पद्धतीमध्ये असते. आणि हे आमचे आहे गाव पब्लिक खूप आहे यावर्षी. आणि आता आमचं झालेलं आहे होळी खेचायचं काम. आता होळी कशा प्रकारे खेचली जाते ते तुम्ही बघा. ह्याच्यामध्ये त्या राईट साईडला आहेत ती गावची मुलं आहेत आणि ह्या साईडला आहेत ती मुंबईची मुलं आहेत, म्हणजे ती मुंबईला जॉब करणारी आहेत. आणि बाकीचे जे आहे ती गावची मुलं आहेत. आता यांच्यामध्ये चाललं आहे कोण पाडतोय होळी. तर पाडले तर आहे दोन्ही मिळूनच, गावच्या मुलांनी पण आणि मुंबईच्या मुलांनी पण. पण आता खेचाखेचीचा हा एक किस्सा गंमतशीर आहे. त्याच्यामध्ये कोण जिंकतो हे गंमत असते गावची. शेवटी रस्सी खेच जसं आपण बोलतो त्या प्रकारे रस्सी खेच अशी खेचली जाते. हा आनंद फक्त कोकणामध्येच भेटू शकतो. आणि जसवल गावचं ती परंपरा आणि जी मजा आहे ना ते कुठेच नाही आहे. हा अनुभव कुठेच नाही भेटणार तुम्हाला. या अशा पद्धतीमध्ये सर्व एकत्र आनंदाने सर्व गोष्टी एन्जॉय करतात, मजा मस्ती करतात, सर्वांना सांभाळून घेतात. खूप बरं वाटतं. आणि गावची जी पद्धत आहे ना खूप छान आहे. असं दरवर्षी आपण करत राहू. आता आपली व्हिडिओ आहेच पूर्ण अजून लास्टपर्यंत थांबायची. आपल्या गावचा गोमूचं सोंग आहे गोमूचं सोंग आहे याला बोलतात. तो होळी झाल्यानंतरच्या दुसऱ्या दिवशी हा गावचे जे आमचे देव आहेत ग्रामस्थ, हा गोमूचा नाच झाला असतो आपल्या गावामध्ये. प्रत्येक घरातून हे केलं असतं. लहान मुलांचे आपल्या आशीर्वाद दिला, आपल्या देवीचे असे देवतांचे असतात, त्यांचा आशीर्वाद घेतला जातो. त्यांचं सान भरवले जाते. त्या सानेवर त्या देवांना आपलं मांडले जाते, त्याची पूजा केली जाते. छान पद्धतीमध्ये त्यांचं साकडं घातलं जातं, त्यांची पूजा केली जाते. अशा पद्धतीमध्ये आपल्या गावची ही परंपरा आहे, आधीपासून आहे. ती आपली पुढची पिढी चालू. हे आमचे आहेत कुलदैवत आहेत, ग्रामदैवत आहेत. त्यांचं सर्वांचं छान पद्धतीमध्ये पाटील यांच्याकडनं पूजा होत आहे. पाटलांकडनं पूजा केलेली जाते दरवर्षी. आणि गोमूचा नाच पण होतो. गावचे आपले गावकरी मंडळी, युवा पिढी आहेत, आपल्याबरोबर तरुण वर्ग आहेत, वृद्ध आहेत. त्यांच्याकडनं मोठमोठ्या जल्लोषामध्ये जो गाणी गायली जातात. एक वेगळाच एक सण साजरा केला जातो मोठ्या उत्साहामध्ये. आणि सर्व पुन्हा गोविंदाने नाचू लागतात. एक आशीर्वाद आहे गावदेवीचा. जे या पद्धतीमध्ये आपल्या सर्वच सण साजरे केले जातात. होळी असेल, धुलीवंदन असेल, गणपती असतील, काही गावचे आपल्या पालखी असतील, असे प्रत्येक सण हे साजरे केले जातात. आणि आपल्या गावाचं जे आहे ते स्थानापन्न करतात होळीच्याच ठिकाणी. एक स्थान भरते, तिथे देवाला त्यांची आराधना केली जाते, पूजा केली जाते. आणि मग आपले देवांची पूजा झाली की त्यानंतर आपल्या आहे त्या जागेवर आणले जाते. म्हणजेच आपल्या मूळ स्थानी आपल्या देवांचं आता आगमन झालेलं आहे आपल्या गावामध्ये. अशी जी प्रथा आहे दरवर्षी जशी त्या पद्धतीतच केली जाते. ही आपल्याला वाजत गाजत आपले देव आपल्या गावामध्ये आणले जातात. आपल्या मंदिरामध्ये त्यांचं स्थानापन्न होतो, त्यांची पूजा केली जाते. मग आणि सर्वांना एकच विनंती आहे की व्हिडिओ आवडली असेल तर नक्कीच लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा.
आणि आपला नवीन चॅनल आहे ट्रॅव्हलिंग टुडे 95 कोकणी माणूस. ठीक आहे, तर सर्वांनी सपोर्ट करा. असे एक व्हिडिओ आपल्या गावचे असतील तेव्हा मी टाकत जाईन आणि हा आनंद पुन्हा भेटणार नाही. आणि व्हिडिओ पूर्ण लास्टपर्यंत बघा. थँक्यू सो मच. सर्वांचा आभार आहे. थँक्यू.